नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। मित्रांनो, आता शेतकरी बांधवांना 31 मेच्या आतच कर्जमाफी होणार आहे। या संदर्भात महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे। शेतकरी कर्जमाफीचे पैसे लवकरच खात्यात जमा होणार आहे। त्यामुळे अधिकाऱ्यांच्या रजा सुट्ट्या सुद्धा रद्द करण्यात आलेल्या आहे। युद्ध पातळीवर काम करण्याच्या सूचना दिलेल्या आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी 2026 साठी राज्यातील सहकार उपनिबंधकासह संबंधित कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या रजा सुट्ट्या रद्द केल्या आहेत। जे रजेवर गेले आहेत त्यांना कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश काढण्यात आलेले आहेत। राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार असल्याची घोषणा यापूर्वीच राज्य शासनाने केली आहे। त्या अनुषंगाने शासनाला आवश्यक ती माहिती केव्हाही लागू शकते। यासाठी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी कार्यालयातच उपस्थित असणे आवश्यक आहे। त्यामुळे रजा सुट्ट्यांचा आढावा घ्यावा। ज्यांना यापूर्वी रजा दिल्या आहेत किंबहुना जे रजेवर गेले आहेत त्यांना कार्यालयात उपस्थित ठेवावे असेही आदेश देण्यात आलेले आहे। अधिकाऱ्यांच्या VCवर झालेल्या बैठकीत हे आदेश देण्यात आलेले आहे। जिल्हा उपनिबंधक तालुका सहाय्य निबंधक वर्ग 2 मधील अधिकारी यांनी त्यांच्या मुख्यालयात आणि कार्यालयात उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे आदेशात स्पष्ट केलेले आहे। राज्यातील शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा देत महाराष्ट्र सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी 2026 जाहीर केली आहे। आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 31 मे 2026 रोजी असल्या कारणाने त्यानिमित्त मोठा कार्यक्रम होणार आहे आणि त्या कार्यक्रमातच कर्जमाफी देण्यात येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। कारण की मित्रांनो, 1 जून नंतर शेतकऱ्यांना पेरणीसाठी कर्ज देणे गरजेचे आहे आणि कर्ज जर दिले नाही तर या ठिकाणी शेतकऱ्यांची पेरणी होऊ शकणार नाही। त्यामुळे 1 जूनच्या आधीच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शेतकरी कर्जमाफीचे पैसे जमा करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात येत आहे। मग 31 मे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यक्रमानिमित्त त्याचे औचित्य साधून कर्जमाफी जाहीर होणार असल्याचे सांगितले जात आहे आणि कर्जमाफीचे पैसे सुद्धा त्याच दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत पीक कर्ज माफ करण्यात येणार आहे। त्यामुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या लाखो शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे। या योजनेचा लाभ 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या पीक कर्जदार शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरतात त्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे। अशा पद्धतीने राज्यातील सहकारी तसेच राष्ट्रीयकृत बँकांकडून घेतलेल्या पीक कर्जाचा यात समावेश असणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने कर्जमाफी संदर्भात ही अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। शेतकऱ्यांना आता 31 मे 2026 रोजी ही कर्जमाफी जाहीर होणार असल्याची माहिती आहे। तर अशा प्रकारची ही अपडेट होती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।